तर अकोल्याचे पोट्ट, तुम्हाला हा सनसेट पाहायचा आहे का? फोटो काढण्यासाठी तर एक नंबर आहे ना रे बा. पोरीसाठी तर काहीच विषय नाही. चला मग सांगतो पुढे लॉग पुरा पहा. काही दिवसानंतर आपला लॉगाला पण काही नवीन घेऊन आला. तर आज आम्ही निघालो स्पेशल सनसेट पाहायला. आम्ही तर उशिरा निघालो, पण तुम्ही लवकर निघा 5 वाजता. कसं आहे, सूर्य डुबल्यावर मग काय फायदा. तर आम्ही येऊन पोहोचलो अकोल्याच्या कापशी गावात. तर हाच आहे तो कापशी तलाव. इथं तुम्हाला सनसेट पाहायला भेटेल. मस्त या तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत. फक्त इथं आल्यावर माणुसकीत फोटो काढायचे, वय करायचं नाही. काल तर बा 4-5 पोरी आलते इथं फोटो काढायला. फोटो काढा ना तर माणुसकीत फोटो काढा, नाही त्याच्यात पाय टाकून द्यायला फोटो काढायचा. बाई पाय घसरल्यावर होशील ना लंबी, एक तर खोलाय जाग्यावर. तुमच्या भावाले आहे पोय ना, मी काय ऐकतो रे बा. पण आपण जिथं जातो तिथं पुऱ्या गोष्टीचा आनंद घेऊन येतो. बा तुमचा भाऊ बाहुबली झाला, लय भारी लाकूड होतं, सोडून दिलं. तर लवकर शेअर करा हा तुमच्या मित्र मैत्रिणीला व्हिडिओ. संध्याकाळ झाली, लवकर निघा म्हटलं बा घरी. पेट्रोलची कमी होती तर पेट्रोल पंपावर आलो, पेट्रोल भरलो, रसवंतीत आलो, रस पेला आणि आमचा प्लॅन झाला चेंज. इथून सिंदखेड होतं जवळ, मी काही यावर्षी यात्रेत गेलो नव्हतो. पहिले तर बा प्रतीकले भेटलो. कसं आहे, कोणत्या गावात गेलो ना आपला मित्र भेटला की किती चांगलं वाटते आपल्याला. आमचा काही प्लॅन नव्हता बरं इकडे याचा, पण देवाचे दर्शन देवाच्या इच्छेनेच होते. दर्शन घेतलं, प्रतीकले म्हटलं तुझ्या घर तर दाखव बाबा. भाऊचं मन एवढं मोठं होतं की जेवण करून जा म्हणे. मी म्हटलं जेवण राहू द्या, शरबतच पाजा. तर संध्याकाळचा टाइम आहे, रस्त्याने भूत घुसतील मला. प्रतीक भाऊले बाय बाय केला, निघालो घरी. लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो बी करता बरं. लवकरच भेटू पुढच्या लॉग मध्ये, तोपर्यंत टाटा.